कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लग्नाआधी मीच तिला मदत करायचे ना, आणि आता ती इतक्या गॅप नंतर ऑडिशन देते म्हणल्यावर तिला मदत करायलाच पाहिजे। माझी बायको आहेच खूप गोड। रेव, मला तुझा हाच स्वभाव खूप आवडतो। तू नेहमी सगळ्यांचा विचार करतेस। म्हणजे यश, तू रागवला नाहीयेस ना? नाही, मी का रागवेन? अगं उलट तू लीला वहिनीला एवढा सपोर्ट करतेस, त्याचं मला छानच वाटतंय। नाही, मला आवडतच आहे तुम्हाला क्रेडिट देतोयस ते, पण मला ऍक्च्युली हे ताईनीच शिकवलंय। म्हणजे ताई मला लहानपणापासून ना 3 गोष्टी सांगायची। एक, की कोणालाही मदत करताना कधी मागे पुढे बघायचं नाही। दुसरी, की आपलं स्वप्न पूर्ण करायला कितीही कष्ट लागले ना, तरी स्वप्न बघणं थांबवायचं नाही। आणि तिसरी गोष्ट ती तुला सांगतच नसेल। बरोबर। बरं यश, ऐक ना, मला ना तुझ्याशी अजून एका गोष्टीवर बोलायचं होतं। बोल ना। जसं ताईने ठरवलंय की ती तिचं स्वप्न पूर्ण करणार, तसं मलाही माझं स्वप्न पूर्ण करायचंय। म्हणजे मला माझ्या बाबांची बेकरी मोठी करायची। आणि तसे यश, घरात मला फार काही काम नसतं करायला। मी बेकरी परत जॉईन करू चालेल? वाटल्यास मी ताईला सांगते एजंटशी बोलायला। त्याची काही गरज नाही। मला नाही वाटत जे तुझ्या बेकरी जॉईन करण्याला विरोध करतील। इनफॅक्ट मलाच असं वाटतं की तू बेकरी जॉईन करावीस। एक सेकंड ताई, हे तू म्हणतेस, पण सकाळी तर तू काहीतरी वेगळंच सकाळी यश, अचानक लीला आईंच्या करिअरचा विषय निघाला आणि एजे लगेच त्यांना परवानगी देऊन बसले, म्हणून माझा गोंधळ झाला होता। पण जरा विचार केल्यानंतर मलाही एजंटचं बोलणं पटलंय। प्रत्येक स्त्रीने आपली ओळख निर्माण करायलाच हवी। त्यामुळे तू काळजी नको करूस। मी स्वतः एजंटशी तुझ्याविषयी बोलेन, ते देतील परवानगी। खरंच बोलाल तुम्ही एजंटशी? का नाही बोलणार, खरंच बोलेन। तू तयारी सुरू कर। थँक्यू। थँक्यू काय, चा तुम्ही बसा ना, मी ब्रेकफास्ट आणते तुमच्यासाठी। आण। ताई, हा. चल मी येतो। रेव, नाही नाही, बस झालं, बस। बाय येऊ, बाय बाय। रेवती, तुझं बेकरीत जाणं माझ्या फायद्याचंच ठरणार आहे। आता तू बघच, तुझ्या मदतीने मी अजून काय काय करते ते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।